काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभवनो हे तुझा सत्य बोले मुके दुखवी आणि कांचे दुखे हेची विष्णूची महापूजा अनुभवनो हे तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभवनो हे तुझा समचरण सरोजम सांद्रेणांबुदाभं जगननिहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवला विठ्ठलं चिंतयामि करो श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुगुरु सुधारे बनरव रघुवीर विमल यशो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके
सुमिरो पवन कुमार बलबुद्धी विजय मय हरो कलिस विकार हे दुख बेजना मारुतीना जमला जरी कुसा बबला विनती तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुका स्वामी तो हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदाशी सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपले मोजे मेरवेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती मंगलताई सदाशिवराव निकम हे आई साहेब गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांनी याच दिवशी आपल्या पतीचा परिवाराचा आपतेष्टाचा नातेवाईकाचा पाहुण्याचा सगळे सोयऱ्यांचा ग्रामस्थांचा त्यांच्या मैत्रिणींचा सर्वांचा निरोप घेतला. इहलोकीच्या यात्रा संपवली, मृत्यूलोकीची यात्रा संपवली आणि त्या अनंतात विलीन झाल्या. त्या दिवशीपासून या निकम परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, या दुःखामध्ये आपण या परिवारावरती मनापासून प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक पाहुणे सगळे सोयरे मित्र परिवार सर्वजण या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झाला. आपल्या सहभागामुळे
या परिवाराला डोंगरा एवढं मोठं दुःख पचवण्याची शक्ती मिळाली, ऊर्जा मिळाली आणि न विसरता येणाऱ्या आठवणी आजही हा परिवार विसरत नाही, त्यांच्या मनातून जात नाही. रोज त्यांची आठवण येते. म्हणूनच त्यांचा हा द्वितीय पुण्यस्मरण सोहळा त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, त्यांचा द्वितीय पुण्यस्मरण सोहळा या परिवाराने या दिवशी आज आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त कीर्तन सेवेचं आयोजन केलेलं आहे आणि कीर्तन सेवा या परिवाराच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि मी चिंतनासाठी घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगद्वंदने जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला खरी भक्ती कुठली आवडती याचा अनुवाद करणारा अभंग आहे. आईसाहेबांच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या शेवटच्या श्वासाला साथ देणारे त्यांचे पती आदरणीय वकील साहेब सदाशिवराव निकम यांच्यावरती मोठा आघात झालेला आहे. ध्यानात असू द्या. का आयुष्याचा जोडीदार अर्ध्यावरती साथ सोडून निघून गेलेला आहे. भातुकलेच्या खेळामध्ये राजा आणि राणी आणि अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी ही कहाणी. ध्यानात असू द्या. अर्ध्यावरती संसाराचा डाव मोडलेला आहे, पण ते आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत. लक्षात असू द्या. त्यांना जावं लागलंय. मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता आणि यंदाही दुष्काळ पडला होता, बरोबर आहे. गेल्या वर्षी असा दुष्काळ पडला होता, पाऊसच नव्हता, कसलाच पाऊस नव्हता. त्यामुळे लोकांची उपासमार झाली, गुरांच्या छावण्या उभारा कराव्या लागल्या. आता तुम्ही इकडं कृष्णेच्या कडेला आहे त्यामुळे तुम्हाला एवढं जाणवत नाही, पण दुष्काळ पडला, इतका पडला चारा छावण्या सरकार उभ्या कराव्या लागल्या. तो पण दुष्काळ होता. आणि यंदा दुष्काळ पडला, पण यंदाचा दुष्काळ वला दुष्काळ होता. गावच्या गाव वाहून गेली, पिकं वाहून गेली, उभी पिकं वाहून गेली, वाहून गेली, काय राहिलं नाही. सगळं संसार उद्ध्वस्त झाला. पण त्यातली त्यात सांगा मला, गेल्या वर्षी पण दुष्काळ पडला होता, याही वर्षी दुष्काळ पडलाय. गेल्या वर्षी सुद्धा दुःख झाले, या वर्षी सुद्धा दुःख झाले. झालं ना? झालं ना? आपल्याला नसेल झालं, त्या लोकांना झालं. आपल्याला काय, आपण सुखी माणसे. गेल्या वर्षी सुद्धा दुःख झाले, का पाऊस पडला नाही. याही वर्षी दुःख झाले, का पाऊस लय पडला. दोन्हीतलं दुःख चांगलं कोणचं सांगा बोला. गेल्या वर्षीचं दुःख चांगलं का यंदाचं दुःख चांगलं? गेल्या वर्षीचं दुःख चांगलं. का? का गेल्या वर्षी पाऊस नाही पडला तरी महाराज तुम्ही म्हणताय दुःख चांगलं. चांगलं. गेल्या वर्षी पाऊस नव्हता पडला त्यामुळे तुम्ही पिकं केली नाही. तुम्हाला माहित होतं, तुमची मनाची तयारी केली होती, यंदा पाऊस पडणार नाही, रानात पिकं घ्यायला नकोत, बरोबर आहे. त्यामुळे ती दुःख चांगलं. यंदा पिकं केली होती, सगळे तुम्ही पिकं केली होती, हातात तोंडाला आलेली पिकं निघून गेली, हातात काही राहिलं नाही. या वर्षीचं दुःख न पचवण्यासारखं. का? गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता, तुम्हाला माहित होतं, तुमच्या मनाची तयारी झाली. आपल्या हाताला काय लागणार नाही, आपल्याला हे पचवावं लागणार आहे. पण तुम्हाला यंदा पक्क माहिती होती, गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता, हाताला काय लागलं नाही, पण आता हातात तोंडाला पिकं आल्या. आता धान्य निघणार आहे, माझ्या घरात जाणार आहे, ऊस तुटून कारखान्याला जाणार आहे आणि ते बिल माझ्या घरात येणार आहे, पैसे माझ्या घरात येणार आहे. ही तुम्ही मनाची तयारी करून ठेवली होती आणि अचानक सगळं हातातलं निघून गेलं. यंदाच्या वर्षीचं दुःख पचवण्याची तुम्ही तयारी केली नव्हती. गेल्या वर्षीचं दुःख पचवण्याची तुम्ही मानसिक तयारी केली होती. त्यामुळं यंदाचं दुःख न सांगण्यासारखं. ध्यानात असू द्या. तस दिवस उगवतो हे महत्वाचं नाही, मावळतो हे सुद्धा महत्वाचं. काय विशेष वाटत नाही, उगवणारच आहे, तो मावळणारच आहे, बरोबर आहे. पण तो सूर्य समजा दुपारी 3 वाजता मावळला, विशेष एक नाही, विशेष एक नाही, विशेष.
तसं मृत्यू महत्वाचा नाही, जन्म मरण महत्वाचा नाही. ज्या अर्थी आपला जन्म झालाय त्या अर्थी मृत्यू निश्चित आहे, ध्यानात असू द्या. जावाच लागणार आहे, आलं ध्यानात, जावाच लागणार आहे. पण आई साहेबांचं जाणं म्हणजे भर दुपारी 3 वाजता सूर्य मावळलेल्या सारखं जाणं आहे, ध्यानात असू द्या. बरोबर आहे. वयस्कर माणूस झाला त्याच्या मृत्यूचं आपण दुःख पचवतो आपण का, त्याची मनाची तयारी केली आपण. हे जाणार आहेत, एक दिवस जायचं, हे जाणार आहेत, ह्यांची तयारी केली. पण यांच्या जाण्याचं स्वप्न सुद्धा कोणाला वाटलं नव्हतं इतक्या लवकर आयुष्यातून एक्झिट घेतील, वाटलं होतं. हे जाणं भयंकर दुःख देणार आहे, ध्यानात असू द्या. हे ऐका, हे भगवंताने सृष्टी निर्माण केलेली आहे. त्या सृष्टीमध्ये असंख्य जीवांना जन्माला घातलेले. जीवाचा ज्या अर्थी जन्म होतो त्या अर्थी मृत्यू निश्चित होणार आहे, ध्यानात असू द्या. ज्या अर्थी नदी डोंगरावरती उगम पावती आणि जाऊन समुद्राला मिळते, तिचा जन्म कुठे झाला, डोंगरात झाला. आणि तिचा शेवट कुठे होणार आहे, समुद्राला मिळाल्यानंतर होणार आहे. तसा आपला जन्माची सुरुवात जन्मरूपी डोंगरावरती झालेली आणि ती वाहत 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 प्रवास करत 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 मृत्यूरूपी सागराला ती मिळणारच आहे, ध्यानात असून द्या. पण आपण हे विसरून गेलोय, आपण आता जवळ चाललोय, आपल्या मृत्यूच्या जवळ चाललोय, विसरून गेलोय आपण, ध्यानात असू द्या. माणसाच्या आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर प्रत्येकाने 2 सोहळे ध्यानात ठेवायचे. बाकीचं काय तुम्ही ध्यानात ठेवा नाही तर ठेवू नका, पण हे कधीच विसरायचं नाही. 3 गोष्टी कधीच विसरायचं नाही. आपला जन्म पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट आपला मृत्यू, आणि तिसरी गोष्ट ज्या भगवंताने अजून आपल्याला इथं सुरक्षित ठेवलंय त्या भगवंताला कधी विसरायचं नाही. त्या गोष्टी आयुष्यात विसरायचं नाही. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळीया, ना म्हणू नये धनंजयाची परी. ह्या 2 सोहळ्याला कधीच नाही म्हणायचं नाही. त्याच्या एका सोहळ्याला माझ्या सहित सर्वजण आपण हजर आहे. आपल्या आयुष्यातल्या एका सोहळ्याला माझ्या सहित सर्वजण आपण हजर आहे. तो आपल्या जन्माचा सोहळा आहे, ध्यानात असू द्या. पण एक सोहळा असा आहे, आपण आपल्या त्या सोहळ्याला कुणीच हजर नसणार आहे. तो सोहळा आपल्या पाठीमागचे लोक साजरा करतील. ऐका, मृत्यू निश्चित आहे, मग मरत कोण, विचार केलाय का? आपण अज्ञानी आहोत. आपण काय म्हणतो, हे शरीराला मी म्हणतो, शरीर म्हणजे मी आहे म्हणतो, बरोबर आहे ना? पण शरीर म्हणजे मी नाही, शरीर मी नाही. आपण आतमध्ये बसलोय, हे कवर आहे, हे उसणं आणलंय काही दिवसासाठी. कुणाचं आणलंय? पाणी लावसना पाणी लावसना शेंगला सुटाला शेंग लागे शेंगला सुटाला शेंग तत्वाचं शरीर उष्ण आणलंय. महामताचा हा सांगाडा उष्ण आणलाय. आणि तुम्ही शेतकरी, तुम्हाला पक्क माहिती, ज्याचं उष्ण घेतलंय ना, उष्ण आणलेला विसरू शकतो, पण ज्याने उष्ण दिलंय तू कधीच विसरत नाही. त्याची वेळ आली की ती घेणारच, ते विसरणार. तुम्ही जर बँकेचं कर्ज काढलं, हप्ता बांधून घेतलं, 1 तारखेचा हप्ता आहे, तुम्ही कर्ज काढलेला विसरेल कदाचित, पण ज्यांनी बँकेने कर्ज दिलंय ना, ती बँक 1 तारखेला तुमचा मेसेज पाठवणार, म्हटल्यावर पाठवणारच. का? त्यांचा हक्क आहे. तसं ह्याच्यावरती त्यांचा हक्क आहे. हे काही दिवसासाठी आपल्याला वापरायला दिलंय, ध्यानात असू द्या. पण विसरून गेलो, ह्याला मी म्हणत बसलो आणि ह्याच्यावर डोकं आपटून रडतो, आणि जो गेलोय त्याला विसरून जातो आपण, ध्यानात असू द्या. ह्याला आपण म्हणतो, ह्याला मी म्हणतो.
येताना समजा तुम्ही गावातनं आला आणि तुमच्या मित्राला भेटला आणि तुम्ही येताना बाबूराव नावाचा माणूस मेलाय असं तुम्ही बघितलं. बाबूराव तुमच्याच गावातला, आमच्या गावातला दुसरा नको, तुमच्याच गावातला मेलाय, त्याला टिकून बसावलाय. आला तुम्ही मित्रांना सांगितलं बाबूराव गेले राव. आता कसं काय गेलं? अहो आम्ही आता तिथं आलो, त्यांना चांगलं टिकून बसावलं होतं, त्यांच्या तोंडाला रुमाल लावला होता, तिकडून आरामात बसले होते. बाबा तुम्ही म्हणता गेले? अहो गेले ना. काय अहो तिथं टिकून बसायला आम्ही बघितलंय तो राव. बाबाराव गेले तर मग ते कावलेलं कोण आहे? गेलं कोण? राहिलं ही. बाबाराव गेले. आलं का ध्यानात? म्हणजे शरीर नाही, हे शरीर 5 तत्वाचं उष्ण आणलंय, ते त्याला द्यावं लागतं. मातीत आलेलं हे, मातीत आलं मातीतच जाणार. ऐका, या ठिकाणी पाहुणा म्हणून आलोय आपण. पाहुणा. आणि पाहुण्याने ज्या दिवस थांबायचं असतं का? तुमच्याकडे पाहुणा गावात आला, 2 दिवस त्याचा चांगला पाहुणचार करता आला, 3ऱ्या दिवशी सुद्धा करता आलं. पण जसा पाहुणार आहे तसा पाहुणचार तुम्ही पहिल्या दिवशी जे आयटम बनवला होता तो आयटम परत त्याला जेव्हा बनवचाल का? 15 दिवस पाहुणा राहिला, पग डाळीवर चालता, आमटीवर आणचाल तुम्ही त्याला. पाहुणा जास्त दिवस राहिलेला खपत नाही. तसं आपण या ठिकाणी पाहुणा आलोय. यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो. हरिविना जन्मा आपण पाहुणे आणि यमाचे पाहुणे ध्यानात असू नये. ऐका, या ठिकाणी तुम्ही कुठून आलाय? बोला का. एक तर तुम्ही काय केले, तुम्ही घातल्या सगळ्यांनी स्वेटर, कान मारल्यात मस्त पैकी, मोकळा कुणीच आला नाही, आणि आमची अशी अवस्था झाली. बरोबर आहे, तुम्ही बोलत राहा. या ठिकाणी तुम्ही कुठून आलाय? घरनं बरोबर आहे. घरनं कुणाच्या घरनं आलाय? आपापल्या. कशासाठी आलाय? जेवायला. कीर्तनासाठी आलाय, बरोबर आहे. कीर्तन झाल्यानंतर परत कुठं जाणार आहे? घरी. कुणाच्या? आपापल्या. हा, बोलत राहा तुम्ही, फक्त बारक्यानं तुम्ही बोलायचं नाही. ही मोठी त्यांना सरळ करायचंय आपल्याला. तुम्ही अजून लय लांब आहे तुम्हाला. ऐका, तुमच्या घरनं आला, इथं कार्यक्रमासाठी कीर्तन आहे, जेवण आहे नंतर, बरोबर झालंय जेवण. आता कीर्तन झाल्यावर तुम्हाला असं वाटलं की निकम परिवाराने इथं चांगली व्यवस्था केली गाड्या, अजून 1 महिना 2 महिने इथंच राहावं असं तुम्हाला वाटलं. तुम्ही इथं राहू शकता का 2 महिने अजून इथं? का? तुमची राहायची इच्छा आहे,
आणि परिवार तुम्हाला थांबून देणार नाही. ती काय म्हणणार, अरे झालं की राव निघा की, ही लोक थांबून देणार नाही की. आणि हिचा कार्यक्रम उरकल्यावर तुम्हाला तुमच्या घरी जावाच लागणार आहे. ही झालं व्यवहारातल्या घरनं. आपण इथला व्यवहारातला कार्यक्रम उरकण्यासाठी आलो आणि व्यवहारातला कार्यक्रम झाल्यानंतर व्यवहारातल्या घरी जावाच लागणार आहे. तसं मुख्य आपण कुठून आलाय केला विचार. दुरून आलो मी. केला विचार कधी कुठं आलोय नाही केला. कशासाठी केला विचार, कशासाठी आलो इथं नाही केला. परत कुठं जायचंय केला विचार नाही केला. आलाशी कोठनिया जाशील कवड्या गावा, घरदार तुझे नाही, अवघी लटकीच माया. अरे वेळ्या तू त्या तिथं आलाय, काही दिवसाचा पाहुणा म्हणून आलाय. आणि पाहुण्यानी जास्त दिवस थांबायचं नसतं, परत तिकडे जाण्याची आपल्या घरी तयारीच करायची असती. जर पाय रवलं तर घरातली बाहेर ओढून काढतात. जाकी तू यहाँ मुसाफिर है, ए सराय फानी है, 4 दिन की महिमा तेरी जिंदगानी है. जन जमीन जर जेवर कुछ न साथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. मौत ने जमाने को ये समाधि का डाला, कैसे कैसे रुस्तम को खाक में मिटा डाला. याद कर सिकंदर के हौसले तो हाली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. अब न वो हालात हुए और न उसके साथी है, जंग जो और से और न उसके हाथी है. कल जो तन के चलते थे अपनी शान और शमकत पर, शम्मा तक नहीं जलती आज उनकी तुर्बत पर. अपना हो या हाला हो, सबको लौट जाना है, मुबलिकों से अंदर का कब्र ही ठिकाना है. आलोही जायचंय आणि आपल्या आधी बरीच गेल्या. आपल्याला सुद्धा जावं लागणार आहे, ध्यानात असू द्या. विचार केलाय कधी केलाय. पाहुणा आलोय ह्याच्यात पाहुणा म्हणून बसलोय. हे जीर्ण झालं की सोडावं लागणार आहे, दुसऱ्या देहाचा आधार घ्यावा लागणार. ऐका, जिंदगी एक किराए का घर है, किराए का घर है, उसे प्रत्येकाने उठल्या वेळ गोष्ट ध्यानात ठेवायची. उद्यापासून एक देव काय ऐका, मी मेलोय, मला टिकून बसावलंय. घरची सगळी रडते ती. मला टिकून बसावलंय, मी मेलोय. कधीच विसरायचं नाही. रोज एकदा स्मरण करा,
तुमच्या ध्यानात येईल आपण चुकच करू शकत नाही. तुम्ही मरणाला विसरलाय म्हणून तर सख्या भावाचा बांध करताय ना, मरणाला विसरलाय म्हणून तर पाप करताय ना, मरणाला विसरलाय म्हणून तर स्वर वागताय ना. मरणाला कधीच विसरायचं नाही, ध्यानात असू द्या. माणूस पाप करणारा किती दिवस राहणार आहे. आपलं आयुष्य आता जर समजा 50 वर्षाचं असेल, 50 वर्षाचं आयुष्य आपलं आता चालू 50 वर्षाचं आहे, आणि तुम्हाला समजा 70 वर्षाचं आयुष्य आहे, किंवा 80च धरा, 80 वर्ष धरा, म्हणजे 60च्या 65च्या पुढे ते आयुष्य नाही. ते गोळ्या बिस्किटावलं औषध दवाखान्यातलं ती धरायचंच नाही. समजा धरलं 80 वर्षाचं, 50 गेलंय, 30च वर्ष राहिली. बरोबर आहे. इथं आपला सृष्टीचा 30 वर्षाचा संबंध राहिला, त्यातनं पण 15 वर्ष रात्रीची झोपी जाणार आहे. ती 15च वर्ष लोकांचा संबंध आहे. आयुष्य मानविलं शब्द गणित ते अर्ध रात्र खाय निम्मच आहे आयुष्य आपल्याला, आणि त्याच्या सुद्धा आपलं इतकं हे वदावयत, इतकं हे वदावयत. भावाला भाव मानायला तयार नाही, नवरा बायकोचं पटत नाही, आई वडिलांना पोरं सांभाळायला तयार नाहीत. काय जगतोय आपण. आपल्या आयुष्यामध्ये आपली पत्नी असेल, आपण असेल, भाव असेल, बहीण असेल, आई असेल, वडील असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, सून असेल, जावई असेल, या सर्वांच्या काही काळासाठी प्रवासाच्या दरम्यान गाठी भेटी पडलेल्या ध्यानात असू द्या. आणि प्रवास हा प्रवास चालू आहे, प्रवासात गाठी भेटी पडले द्या, आणि प्रवासाने मी तिकिटावर ठरतो, वयावर ठरत नाही. ज्याचं तिकीट जिथं संपल त्याला तिथं उतरावंच लागतं, ध्यानात असू द्या. इच्छा नसली तरी उतरावं लागतं. मला सांगायचंय काय, माणूस म्हणून जन्माला नाही, माणसासारखंच वागलं पाहिजे, ध्यानात असू द्या. आणि भगवंतानी जनावरांच्याकडून अपेक्षा केली नाही, माणसाकडून अपेक्षा केली की बाबा वेगळा सगळ्यापेक्षा बनवलाय, काय तर तू वेगळा करून ये. आपलं आयुष्य दुःखात चाललंय, दुःखात चाललंय का नाही. सुखी का आपल्या गावातले लोक आहेत का, आहेत का, बोला की. सुख नाहीच. तुम्ही संसारात जन्माला आला, जन्माला आला तुम्ही संसारात अडकला ना, दुःख तुमची मरेपर्यंत पाठ सोडत नाही, मरेपर्यंत. आपलं मरून द्यावं, आपण संसारिक आहे. संसारात देव पडला तरी दुःखाने पाठ सोडली नाही, ध्यानात असू द्या. बडा दुःख पाये, बडा दुःख पायो राजा राम
जी की रानी राम कहानी सुनो रे राम कहानी सुनो रे राम कहानी राम कहानी सुनो रे राम कहानी राम कहानी सुनो रे राम कहानी राम ने मुझे पठायो मैं रामदूत बन आयो सीता मैया की सेवा में रघुकुल संदेश लायो और संग लाई प्रभु मुद्रिका निशानी राम कहानी सुनो रे राम कहानी राम कहानी सोडणार नाही पण तरी सुद्धा संसारात सगळी दुःख आहेत पण तरी सुद्धा एक सुख आहे संसारामध्ये संसारा आलिया एक सुख आहे 8वे पाय विठोबाचे एवढा जरी दुःखाचा बाजार असेल तरी त्याच्यात एक सुख आहे काय भगवंताचं नामचिंतन तुम्हाला सुख देणार ध्यानात असू द्या बाकी काहीच नाही सगळ्याला दुःखी आणि आपल्या आधीची आपण दुःख भोगले आपण दुःख भोगतोय आणि आपल्या पाठीमागनं येणारी सुद्धा दुःखच भोगते ती जो देखी सो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं जो देखी सो दुखिया विसरून गेलोय आपल्याला जायचंय मग जगण्याचा आनंद घेतला कधी आनंद घेतला नाही जगण्याचा आलोय बैलासारखं राबलो बैलासारखं या संसारामध्ये पण आनंदाने कधी जगलो नाही आणि तुम्ही किती कष्ट करा किती तुम्हाला संसारात कुठपत किंमत आहे जोपर्यंत तुमच्या हातपायात ताकद आहे तुमची त्या घरावरची सत्ता आहे आणि तुम्ही काहीतरी आणून देताय म्हणून तुमची घरातली तुमच्यावर प्रेम करते ती फुकाट प्रेम कराय तुमच्या कुणी माजलं नाही ध्यानात असू द्या महिन्याचाच पगार तुम्हाला बायकोला हिशोब देऊ नका महिन्याचा तुम्ही हिशोब देऊ नका त्याला रोज त्याच्या अंगावरून हात फिरवतोय बैलाच्या खाली बसायला त्याला मॅट आहे मॅट ऊन लागू नये म्हणून सावली छत आणि न चुकता 8 वाजता कुठला काही कुणाला बैलाला पण किती दिवस जोपर्यंत बैल रेसला पळतोय तोपर्यंतच एकदा तो बैल रेसला पळायचा बंद होऊ द्या 11 वाजल्या तरी बैलाला चहा मिळत नाही 11 चहा पुरा की मी बैलाकडनं माणसाकडे येतो बघ माझ्या ध्यानात येत नाही बरोबर आहे ना बैल असा टाका माका बघतो आणि घरात ना आवाज येतो दामा नाही कुठं रेसला जायचं पळायला किंवा असा बघतो कोण आणतंय का बैलाचं सांगते घरातलं माणूस मेलं तरी बाजूला सारा आपण पेरणी आधी करा मळे झाकून या करावी पेरणी मळे झाकून या करावी पेरणी तवा तिची सेवा आहे चला स्वामी काज गुरु आपल्या आयुष्यामध्ये गुरु ध्यानात असू द्या आई वडील आपले गुरु आहेत आध्यात्मिक गुरु तुमच्या व्यवसायात तुम्हाला कोण कामाला लावत असेल तो गुरु तुम्हाला शाळा विद्या देणारे गुरु त्या गुरुची सेवा करायची त्यांचा उपकार आहेत आपल्यावरती यांचा उपकार आहेत आणि उपकाराचं वज फेडायचंच असतं ध्यानात असू द्या गुरु हा संत कोडीचा राजा
ज्यांनी ज्या गुरुने आपल्याला चांगला मार्ग दावलाय त्याचा उपकार आहेत आपल्यावरती, त्याची सेवा करायची आणि गुरु चांगला असावं, नाही तर गुरु असावं जा आणि त्याचा हरभरा उपटून तसल्याची सेवा करायची नाही. जा त्याच्या बैलाचं याटल सोडून आण गाडीचं. असला गुरु नसावं, ध्यानात असू द्या. गुरु मजबूत पाहिजे त्याची सेवा करायची. शुक्राचार्यांसारखा नाही. हे देव आलता देव, देव आलता देव कुणाची बळीची परीक्षा घेण्यासाठी आणि यज्ञ चालला होता बळीचा आणि देवानी बटू रूप घेतले, वामन अवतार घेतला. बारक बारक तेवढं आमचं लेकरू बारकी गोड दिसते का नाही लेकरू आहे का? एवढं रूप घेतलंय माझ्या देवाने. चटई दरबाची, कमंडुली हातात, भस्म लावले, अंगात भगवी कपडे घातल्यात आणि तिथं आलाय बळीराजा. बळीराजा तू दानशूर आहे म्हणून तुझं नाव ऐकून आलोय. ती म्हणले दानशूरच आहे, काय पाहिजे ती मागा. ती म्हणजे मला काहीच नको. अरे माझ्या दारात आलेला अजून एक सुद्धा खाली हाताने गेला नाही, मागा. पण तिथं शुक्राचार्य उभा होता, गुरु बळीचा. शुक्राचार्याने लगेच ओळखलं होतं, येऊ नाही बटू नाही, मामन नाही, मागाय नाही आलेले, येऊ देव आहे आणि माझ्या शिष्याला इथं फसवाय आला येऊ. त्यांनी सांगितलं बळी लबाडे खोटा ह्याच्या नादी लागू नको, येऊ देव आहे, येऊ काही मागितलं तरी देऊ नको. तो म्हणला मागा आहे, देव आलाय ना, उलट देणार मग तर देणार. देवाने माझ्या हातात दारा हात पसरा होता, ह्याच्या इतकं काय पुण्य पाहिजे द्या ना, मागा काय मागायचे, मला काहीच नको. आमची अवस्था अशी, जाईल त्या गावात आम्हाला साधना करून देत नाही, ती हाकलून लावते ती, फक्त मला 3 पावलं जागा दी, पण माझ्या पावलाने दी. एवढंच आपलंय मागा. बळीच्या ध्यानात तो म्हणला ऐकू नका ह्याच्यावर ईश्वर ठेवू नको, ईश्वर फसावतो. तू का बस रे, गुरुला सांगितलं ग बसायचं. ऐका 3 पावलं जागा दे म्हणले, दिली. म्हणजे सोड संकल्प. बळीराजाला सांगितलं वापराने सोड संकल्प. झारी घेतली, झारीत पाणी, पाणी हातात ना संकल्प सोळा घेतलं. शुक्राचार्य म्हणले माझा शिष्य वाचला पाहिजे. त्या झारीच्या तोंडाला जाऊन बसलो, पाणीच खाली आहे नाही. बळी म्हणला पाणी का खाली आहे नाही. अरे म्हणले त्याच्यात काहीतरी घाण अडकलं, यात जाऊन बसलो होतो आणि असं बघत होतो जाळीतनं, पाणी देऊन देणार नाही म्हणला. हो फसावतो देव माझ्या शिष्याला. वामन म्हणले अरे त्याच्यात काहीतरी घाण अडकले असेल, ही चटईची गाडी काढली उपटून, ही म्हणली याच्यात काल दोष त्याच्यात. Oh
बळीने आंधळा शुक्र केला ध्यानात असू दे. असला गुरु असं ना न मानावे तैसे गुरुचे वचन जेणे नारायण अंतर दे आडा आला म्हणून या पुढे राडोना. तसला गुरु नाही पाहिजे. गुरु काय सांगितले आपल्याला आयुष्यात घडवतो ना त्या गुरुची सेवा करा. चला 2 सेवा झाल्या. तिसरी सेवा पितृवचन. आई वडिलांची सेवा करा. आई वडील हे देव आहेत. तुम्ही आपण कमी समजतो त्यांना ध्यानात असल्या. पण एका तराजू मध्ये एका तागड्यात आई वडिलांना टाका आणि एका तागड्यात देवाला टाका. दोन्हीच तागड समान भरणार ध्यानात असू द्या. तुका म्हणे माया बापे अवनी देवाची करुणे अवनी देवाची करुणे अवनी देवाची करुणे तुका म्हणे माया बापे अवनी देवाची करुणे अवनी देवाची करुणे अवनी देवाची करुणे तुका म्हणे माया बापे अवनी देवाची करुणे देवाची ज्याचा आई वडील जिवंत आहेत ना आई वडील जिवंत आहेत ना त्यांनी तीर्थयात्रेला कुठल्याच जायचं नाही. कुठल्या देवाच्या पाया पडायचं नाही. आई वडिलांची सेवा करा. झाला तुमचा परमार्थ. इमारत दिसती का माझ्या डाव्या उजव्या बाजूला तुम्हाला? इमारत दिसते का तुम्हाला? हो तरी म्हणा की राव का काम करताय माझा? इमारत दिसते तुम्हाला? इमारत तुम्हाला सगळ्याला दिसते. इमारतीचा पाया दिसतोय का तुम्हाला? इमारतीचा पाया कुणाला दिसत नाही आणि सगळी इमारत बाजून नटावतो पण खाली पायाला कोणीच रंग देत बसत नाही. बरोबर आहे? तसं ही आहे इमारत. जशी परिस्थिती असेल तशी आहे इमारत. पण इमारत दिसण्यासाठी खाली पायामध्ये आपल्या आई वडिलांनी काढून घेतलंय. ध्यानात असू द्या काढून. म्हणून ही इमारत आहे. त्यामुळे आपले आई वडील जर थकलेले असतील ना घरामध्ये, आई वडील थकलेले असतील, वट्यावर बसलेले असतील, त्यांनी हाक मारली, तुमचे वडील थकलेले, त्यांचा असा हात थरथर कापत्यात. पाणी हातात दिलं तरी धरता येत नाही. चहा दिला तरी असं होतंय सांगतोय अंगाव. त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर चिडू नका, रागू नका. कारण त्यांनी आपलं बालपण सहन केले. आता त्यांचं म्हातारपण सहन करण्याची आपली जबाबदारी ध्यानात असू द्या. चिडू नका, वरडू नका, रागू नका. का? एकच गोष्ट तुम्हाला 4-4 वेळा सांगते. पोरांनो इकडे या, इकडे या. त्यांचा बॅलन्स ढाललेला असतो. बॅलन्स राहत नाही बुद्धीवरचं, नियंत्रण सुटलेलं असतं. एकच गोष्ट तुम्हाला दिवसात 4-4 वेळा सांगतील. त्यावेळी चिडू नका. तुम्हाला लय अक्कल हे मला पण माहिती, पण ते ऐकून घ्या काय म्हणते ती. एकच गोष्ट तुम्हाला 4-4 वेळा का सांगतात माहिती का? ते तुमच्यावरती निस्वार्थ प्रेम करतात म्हणून तुम्हाला सांगतात. अंतःकरणात आपल्याबद्दल आबा एवढी माहिती त्यांच्या अंतःकरणामध्ये. ऐका. उरामदी माया ज्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामधी हसू जरी कणा वाकला. घडीवर तू थांब जरा ऐक त्याची धापर. लय अवघड हाय गड्या उंगाया बापर, उंगाया बापर. राजांनो आयुष्यामध्ये बाप निघून गेला ना संपलं सगळं तुमचं. जोपर्यंत बाप जिवंत आहे ना त्याला मिठी मारून घ्या. एकदा ती निघून गेल्यानंतर परत मिठी मिळू शकत नाही. आणि ज्याची आई जिवंत आहे ना भाग्यवान हा, तिच्या मांडीवरती आत्ता डोकं ठेवून झोपा. आत्ता
कारण ती बिचारी निघून गेली ना, परत ती मांडी तुम्हाला मिळेल, सगळं मिळेल, सगळं मिळेल, पण ती मिठी आणि ती मांडी कधीच मिळू शकत नाही, कधीच. अरे आईने इतकं प्रेम केलंय आपल्यावरती, इतकं. आपण आईच्या गर्भात होतो, तेव्हापासून प्रेम करते आई आपली, निस्वार्थी प्रेम. गर्भात होतो, 5वा महिना चालू झाला आईला आपल्या, 5वा. आणि डॉक्टरांच्याकडे गेली, डॉक्टरांनी सांगितलं, आई साहेब, आई आत बाद चांगले, वाढ चांगली, व्यवस्थित आहे, पण आता एक तुम्हाला करावं लागेल, तुम्हाला काय पथ्य पाळावं लागते. ती म्हणजे काय? त्यांनी सांगितलं, तुम्हाला तळलेलं खाता येणार नाही, तिखट खाता येणार नाही, गोड खाता येणार नाही, चमचमीत खाता येणार नाही. डॉक्टरने सांगितलं, डॉक्टरला आपल्या आईने सांगितलं, एवढंच ना, पाणी सोडलं सगळं, पाणी. तावापासनं प्रेम करते आहे आपली, तावापासनं. आई माझी मायना जागर वाह. आई माझे तेव्हापासून प्रेम करते आपली आई. जन्म झाला, जन्म. आपण 1.5 वर्षाचं झालो, 1.5 वर्षाचं. आईला पेत होतो आपण, ऐका, आईला पेत होतो, आईचं दूध घेत होतो वडून, आणि दूध यायचं बंद झाल्यावर आपल्या आईचं रक्त सुद्धा आपण वडलंय, तरी आपल्यावर नाराज झाले नाही. आपल्या पोटात दुखल म्हणून चमचमीत खाल्लं नाही. आपल्याला दूध प्यायचं सुटस तोपर्यंत इतका आईने प्रेम केले राजा. हो, देवापेक्षा आई वडील श्रेष्ठ, देवापेक्षा. पोटात दुखायला लागलं रातचं, रातभर बिचारी जागे राहायची, रातभर. आपला बाप बाहेर चक्रा मारायचा, माझं लेकरू रडतंय, आणि आई थापटून निजवायचा प्रयत्न करे. ऐका, रडत माझे बाळ ताने, समजावी ताराहीना, रडत माझे बाळ ताने, समजावी ताराहीना, नाना परी समजावी ते, मागेल ते खाया देते, तापटून निजावी ते, डोळ्याचा लागेना, रडते माझे बाळ ताने, समजावी ताराहीना. लय त्रास दिला आपण, आपल्या आईला लय त्रास दिलाय, आणि तिचा उपकार असेल न भेटणारा उपकार आहेत राजांनो. ज्याची आई जिवंत आहे ना, भाग्यवान आहात तुम्ही, भाग्यवान. आज तिच्या मांडीवरती डोकं ठेवून जापा. ज्याचा बाप जिवंत आहे, आर भाग्यवान आहे तुम्ही. त्याला आत्ता मिठी मारून घ्या. एकटा लढलाय आपला बाप, एकटा लढलाय. ऊन वारा पाऊस, परिस्थिती संग, दारिद्र्य संग, गरिबी संग एकटा लढलाय राजा. हो, जिवंतपणे एकच त्याला अपेक्षा आहे, फक्त जिवंतपणे त्याच्या चेहऱ्यावरती हसू ठेवा. मेल्यानंतर किती मोठं वर्षरात घालताय आणि किती चांगली निवदाव माळवदाव ठेवताय ते बघायला नाही. जिवंतपणे त्यांच्या चेहऱ्यावर हसू ठेवा. एकटा लढलाय राजानो, ही सेवा करा. आणि तुम्ही आता सुनाय ना कुणाची तरी, तुम्ही आता कुणाची तरी सुनाय ना, हाय ना, हाय ना. लय दिवसासाठी नाही, लय दिवसासाठी नाही, फक्त 25 वर्षासाठी तुम्ही कुणाची तरी सुनय ध्यानात असू द्या. 25 वर्षानंतर तुम्ही सुद्धा कुणाची तरी सासू होणार आहे ध्यानात असू द्या. त्यामुळे आता बैल ताब्यात आहे म्हणून लय हुरून जाऊ नका.
उठ म्हणला की उठतोय, बस म्हणला की बसतोय, अंगावर धावून जा म्हणला यायच्या की जातोय. लय हुरळून जाऊ नका ध्यानात. सोन्या बायलाला पण सांगतोय. मग तुम्हाला नाही, वाडीतल्या बायकोर लय प्रेम करावं. ए ती बिचारी सगळं सोडून आपल्या घरात आपल्या जीवावाली बायको लय प्रेम करा. पण बायकोवरती प्रेम करत असताना आईच्या डोळ्यातनं पाणी येणार नाही ह्याची काळजी घ्या राजानो. देवाच्या बापाची ताकद नाही तुमचं वाईट करायची, देवाच्या बापाची. हा खिशातनं हात काढू नका अजिबात. टाळ्या बिळ्या वाजवू नका. नाही, असं नका. तू म्हणता आमचा जीव चाललाय इकडं, तुझं काय चाललंय टाळ्या वाजवा. आई वडिलांची सेवा करा राजांनो. आई हीच विष्णूची महापूजा आहे, दुसरं काय लागतं. आणि पतीची सेवा, पतीची सेवा, स्वामिकाज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवा, पती. नवऱ्याची सेवा करा. करता का? करता ना? ह्यांचं चेहरच दिसत आहे मला. लई सेवा करता म्हणून. नवऱ्यावर संशय घेता का? घेता? घेता? कधीच घेऊ नका नवऱ्यावर संशय. का? का? कारण तुमच्या नवऱ्याकडं तुमच्याशिवाय गावातलं कुत्र सुद्धा बघत नाही. तरी बिचार हे झोपेत असताना त्याचं झोपेतच असं मोबाईलवर अंगठ घेऊन सगळा मोबाईल चेक करताय. जगत आहे जगत. पण हे तुमच्या पुढचंही ध्यानात असू द्या. घरी यायच्या आधी संध्याकाळी सगळं दारातच 15 मिनिटं बाहेर थांबून सगळं डिलीट करतं मग घरी येतं. बरोबर आहे? ए पतीची सेवा करा. ताकद इतकी तुमच्यामध्ये, तुमच्यात इतकी ताकद आहे. आणि मारताना तुम्ही आधी जाऊ नका. आम्हाला आधी पाठवा. आम्हाला आधी पाठवा आणि तुम्ही मागं राहा. का? कोण आधी कोण गेलं पाहिजे? बोला की. मरायचं नाव काढलं की बाकीवर पडलं घरी. बरं माणसाने मेलं पाहिजे का नाही मेलं पाहिजे? काय म्हणते तू? हा मेलं पाहिजे. कारण एसटीतली अगोदरची खाली उतरल्याशिवाय नव्यांना बसता येत नाही. मेलं पाहिजे ना. आता मेलं पाहिजे आधी कोणी मेलं पाहिजे? नव्यांनी का जुन्यांनी? जुन्यांनी. नवी म्हणते जुन्यांनी. जुन्यांच्या तोंडाकडे बघा की एकदा. जुन्यांना मर वाटते का? मर वाटते का? मर वाटायचा विषय आमचा. मर हा बोल न साथी आणि मेली या तरी रडती पुढे असते जात न गणती गणसपणे. आवडीने सांगितलंय मी, पदार्थ सांगत नाही. ऐका, पहिल्यांदा आपल्या जोडी फुटताना कोण मेलं पाहिजे? पहिल्यांदा बोला की. तुमचं काय मत आहे? बायको. आणि तुमचं काय मत आहे? बायकोच. किती भामतीला का तुम्ही? इतका भामता बनवा का? बरं तुमचं काय लोणचं घालायचंय का? माझं घालायचंय काय? अगोदर आम्हाला निरोप द्या आणि नंतर तुम्ही मागणं या. का? तुम्ही जर अगोदर गेला ना, तुम्ही जर आमच्या अगोदर गेला ना, आमचं कुणी हाल खाणार नाही. खरंच चेष्टा नाही. म्हातारपण लय बेकार असतं. आयुष्याचा जोडीदार गेलाय ना त्यांना भेटा. वकील साहेबांनाच भेटा. काय आठवणी असते त्या. आणि आयुष्याचा जोडीदार असल्यावर किती वाईट असतं जीवन. एक तास एक वर्षासारखा जातो. ध्यानात असू द्या. वकील साहेब बरोबर आहे का? राजांनो, थकला ना माणूस. आपली ताकद नाही. आपण मरणाची वाट बघू. तुम्ही मागे थांबला. तुम्ही निदान नातवंड सांभाळून तरी जागचाल. पण तुम्हीच निघून गेला. आम्ही बिन का? आम्ही आम्हाला हात सुद्धा स्वतःचा उचलत नाही. सांभाळ दिली आमची. तुम्ही ते नातवंड खेळवली तरी भाकरी तुम्हाला मिळेल. भांडी घासा. तुम्ही भगवंताने तुम्हाला नाजूक बनवलं या शरीराने, पण मन मजबूत दिलंय. लय मजबूत दिलंय. तुम्ही पालीला घरात बघा आभार चाल, पण डोंगरा एवढं संकट येऊ द्या, तुम्ही छातीचा कोट करून पुढे थांबता येऊन द्या. काय घाबरायचे म्हणताल? नवऱ्याला आदर देतात का नाही? आणि आपल्या रडून मोकळा.
समजा तरुणपणामध्ये तुमची बायको मेली, मरणार नाही पण मेली. आणि तरुणपणात नवरा मेला. विचार करा, 4 मुलं आहेत, 4 मुलं आहेत आणि तरुणपणात नवरा गेला. तुम्ही 4 मुलांसाठी रक्ताचं पाणी करचाल, हाडाची काढ करणार, पण दुसरं लग्न करण्याचा कधीच विचार करणार नाही. बरोबर आहे? बरोबर. अख्खं आयुष्य मुलांच्याकडे म्हणून करता का नाही? ही यांना मजबूत मन दिलंय, घट्ट ताकद दिली. किती मोठं दुःख आलं पचवण्याची ताकद ह्यांच्याकडे दिली. आणि आपलं बघावर, आपली तरुणपणात बायको मरून त्यांची 4 पोरं येते. करू का नाही लग्न आपण? आमच्या मित्राची बायको मेली, लांबचा मेली. आता म्हणलं मैत्रीला जायला जमलं नाही, आपल्याला भेटायला गेलं पाहिजे. तिथं गेलो. एक 15 दिवसांनी ती दारात असं बसलं होतं, त्याची 2 लेकरं साईडला बसली होती. आणि असं आता म्हटलं काहीतरी नेलं पाहिजे, मोकळं कसं जायचं म्हणून त्याला किराणा आम्ही थोडं घेतलं. जायची पद्धत असते आपलं, मोकळ्या हातात जाऊन गेलो घेऊन. जसं मी गाडीतनं खाली उतरलो, हुंदकाच गाडी आला. बरं झालं तुम्ही आला, मैत्रीला नाही आला. म्हणजे तारीख होती मला, त्यामुळे यायला नाही जमलं मला, पण आलोय आता. बायको असावी, नाही तर जीवन काय होऊ नये. म्हणजे तुम्ही रडताय, आता गेली आपल्या हातातली उलटी झालं ना. मग बायको नाही, मला उभं वारं सुटतंय. तो म्हणायचं, मी म्हटलं बाबा बघायची का दुसरी एखादी? तो म्हणला छे आता काय करायचंय बायको? मग रडताय का? नाही मला बायको नसली तरी चालेल, पण ह्या पोरांना नाही पाहिजे. मग त्या पोरांची आई तुझी काय मावशी लागणार आहे का? म्हणजे किती भामट्याचा बाजार आहे आपला. आहे ना? हा, ध्यानात असू द्या. जोडी ना तर जोडी मनापासून प्रेम, आनंदाने प्रेम करून घ्या. फुटणार आहे जोडी आणि जाणार आहे, आणि तुम्ही सुद्धा लय हट्ट कर नका. एखादी गोष्ट कमी पडून द्या, एखादी गोष्ट कमी पडल्या नसली ना, नाराज होऊ नका. नवरा आहे ना तुमच्या सोबत, सगळं काय बाकीच्या सोनं नसू द्या, नाणं नसू द्या, पैसा नसू द्या, खायला नसू द्या, काय पण नवरा आहे ना, सगळं आहे तुमच्यापाशी. सगळं, पण सगळं असू द्या, सोनं भरपूर असू द्या, खायला प्यायला सगळं, नातवंड पोरं सगळं असू द्या, पण नवरा नसू द्या, काहीच नाही तुमच्यापाशी. त्यामुळे हाय तवर नीट सांभाळा त्याला मरायची वेळ आण नका. त्याची सेवा करा, पतीची सेवा ध्यानात असू द्या. आणि या सेवा सांगितल्यात ह्याच करायच्यात, हीच विष्णूची महापूजा, बाकीचं काहीच नाही. अभंगाचं पहिलं स्वामी ग